काल ना आईने एक खोबरेल तेलाची बॉटल आणली. ती बॉटल बघून मला आपली लहानपणीची थंडी आठवली. लहानपणी इतकी कडाक्याची थंडी पडायची की आपलं शरीर गारठून जायचं, आणि आपलं शरीर जसं गारठून जायचं तसंच ते खोबरेल तेल सुद्धा गारठून जायचं. त्याला सुद्धा थंडी वाजायची. मग काय, आपला एकच उद्योग असायचा, ती खोबरेल तेलची बॉटल घ्यायची आणि आपल्या हातावरती अगदी आपटून आपटून त्यातून तेलाचे थेंब बाहेर पडतायत का ते पाहायचं. पण काही केल्या त्या बॉटल मधून तेलाचे थेंब बाहेर पडायचे नाहीत. इतकं ते गारठून गेलेलं असायचं थंडीने. आपल्याला त्या सगळ्यामध्ये गंमत वाटायची. हल्ली आपली तक्रार असते की तशी कडाक्याची थंडीच हल्ली पडत नाही. पण थंडी जरी तितकी कडाक्याची पडली तरी आपल्या घरात खोबरेल तेल असतं का, आणि असलं तरी ते गारठून गेले की नाही ही गंमत पाहायला आपल्याला वेळ असतो का?